आवर्त व इलेक्ट्रॉन संरूपण. आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास केल्यावर असे दिसते की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन व निऑन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन संरूपण पहा. यावरून आपल्या असे लक्षात येते की आवर्त 2 मधील मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. हेही लक्षात येते की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजेच आवर्त 2 मध्ये लिथियमकडून निऑनकडे जाताना अणुअंक 1 वाढतो. तशी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या देखील वाढते. या आकृतीमध्ये दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन कवचांची संख्या एकसारखीच म्हणजे 2 आहे. त्या 2 कवचांना के व एल असे म्हणतात. म्हणजेच दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांना के व एल असे 2 कवच आहेत. तसेच तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन या सर्व मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉनचे के, एल व एम असे 3 कवच आहेत. या आकृतीवरून आपल्याला लक्षात येते की आवर्त 2 व 3 मधील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनात डावीकडून उजवीकडे जाताना एक इलेक्ट्रॉन वाढत जात आहे. तसेच आवर्त 2 संपल्यानंतर आवर्त 3 सुरू होताना मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनचा कवच 1 वाढलाय आणि आवर्त 3 मधील सर्व मूलद्रव्यांना 3 कवच आहेत. परंतु आवर्त 4 सुरू झाल्यावर आवर्त 4 मधील सर्व मूलद्रव्यांना 4 कवच आहेत. आकृतीमध्ये आवर्त 3 मधील शेवटचा मूलद्रव्य ऑर्गॉनचे इलेक्ट्रॉन संरूपण दाखविले आहे. ऑर्गॉनला 3 कवच आहेत, परंतु आवर्त 4 मधील पहिला मूलद्रव्य पोटॅशियमला 4 कवच दाखवलेत. तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल, एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आपण लिहू. यावरून आपल्या असे लक्षात येते की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात आणि पुढचा आवर्त सुरू होताच नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पहिल्या 3 आवर्तांमधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकांचा नियम यावरून ठरते. के, एल, एम या इलेक्ट्रॉन कवचांच्या एनच्या किमती काय आहेत सांगा बरं तक्ता पाहून. सर, के, एल, एम या इलेक्ट्रॉन कवचांची एनच्या किमती 1, 2, 3 आहेत. बरोबर. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात आणि त्याचे सूत्र काय आहे? सर, तक्त्यात दाखविल्याप्रमाणे एका कवचात 32 इलेक्ट्रॉन सामावता येतात आणि त्याचे सूत्र 2n वर्ग हे आहे. बरोबर. आता के, एल, एम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती येते सांगा. सर, KLM ची इलेक्ट्रॉन धारकता अनुक्रमे 2, 8, 18 अशी आहे. छान. मुलांनो, कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये आहेत व दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजा कवच कोणते आहे यावरून ठरते. तसेच आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात आहे हे त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजक कवच यांवरून मिळते.